गंध लावायचं, त्याच्यावर अक्षत लावायची, तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं. पहिले हळद लावायची, नंतर कुंकू लावायचं स्वतःला, बरं का. दुसऱ्याला वाहनांना सुद्धा पहिले हळद लावायची, नंतर कुंकू लावायचं. हळदी कुंकू आमच्याकडे कुंकू हळद म्हणतात. सगळ्यांनी डाव्या हातावर पाणी घ्यायचं. चमचा पडी गेला आहे तुमच्या जवळ, पडी गेला आहे. 3 वेळेस पाणी घ्यायचं, पात्रामध्ये पाणी घ्यायचं. आचमन करा 3 वेळेस. 3 वेळेस आचमन करायचं आणि 4थ्या वेळेस पाणी सोडायचं. मी सांगितलं तेव्हा चालू करा. मंत्र म्हणल्यानंतरच पाणी घ्यायचंय. डाव्या हाताने उजव्या हातात घ्यायचं पाणी. केशवाय नारायणाय नमः. या दुसऱ्या वेळेस पाणी प्या. परत तिसऱ्या वेळेस माधवाय नमः. 4थ्या वेळेस सोडून द्या. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, श्रीकृष्णाय नमः, वरुणाय नमः, श्रीकृष्णाय नमः, श्रीकृष्णाय नमः, पद्मनाभाय नमः, माधवाय नमः, अदोषाय नमः, सुमनाय नमः, विनयाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय. प्राणायाम करताना असेल तर उजवीकडून असा हात फिरवायचा, डाव्या नागपुरीनं श्वास घ्यायचा, उजव्या नाग आणि वरतून धरायचा आणि उजव्या नागपुरीनं श्वास सोडून द्यायचा. असा हात फिरवा, असं फिरवा. डावी नागपुरी दाबा, श्वास घ्या उजव्यानं, हे आपण कराल का? डाव्याने सोडून द्या. पळीमध्ये पाणी घ्या. सगळ्यांनी परत हातामध्ये पाणी घ्या, पळीमध्ये घ्या, चमचा असेल तर चमच्यामध्ये घ्या. सर्वात महत्वाचा हातामध्ये घ्या माग पाणी. एवढं म्हणून विषय हाताला हातावा. स्त्रियांनी हाताला हातावा, त्या उजवा हात लावायचा. उजवा हात कशासाठी लावायचा? कशासाठी लावायचा आम्ही सांगतो म्हणून, है ना. असं नाहीये. तुमची आज अर्धांगिनी आहे, त्यांनी हाताला हात लावलं तेव्हा 100% काम होणार. आपल्याला 100% काम पाहिजे का 50%? मग आता हे तुम्ही पाहिजे, मी पण सांगणार नाही हाताला हात लावा म्हणून. याला जितके टक्के पाहिजे तितके आत्या पहा, बरं का. आणि सांगायचं याच्यासाठी की आपल्याला माहिती पाहिजे आपण काय करतो, याच्यासाठी सांगायचं. त्याच्या आधी माहिती होत तुम्हाला, त्याच्यासाठी सांगितलं. आणि उजव्या साईडला याच्यासाठी बसवायचं आहे की डाव्या साईडनं